नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये अद्याप जमा होत नाही। अनेक संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत। त्या लाभार्थ्यांनी आपल्या फोनद्वारे आपल्याशी संपर्क साधला। त्याचबरोबर आपण एक व्हिडिओ टाकली होती, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्याचे पैसे कधी येणार, तर त्या संदर्भात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अनेक गोष्टी मी दिल्या होत्या। व्हॉट्सअप चॅनल दिला होता, टेलिग्राम चॅनल दिला होता, फेसबुक चॅनलची लिंक दिली होती। या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला आहे की सर, आमचे पैसे अद्याप आमच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाही, का होत नाही? त्यांनी असंही म्हटलंय की सर, राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आमच्या नंतर सुरू केली, परंतु त्यांचे पैसे वेळोवेळी त्यांच्या बँक खात्यामध्ये व्यवस्थित येत आहेत, मग आमचे पैसे का येत नाही? लाडकी बहीण योजनेला पैसे देणं गरजेचं आहेत का वेळेवर? किंवा ते गरजेचे असताना सुद्धा आमच्यावर अन्याय का? किंवा आम्ही अपंग आहोत, आम्ही निराधार आहोत, आम्ही विधवा आहोत, किंवा आम्ही आजारी आहोत, आम्हाला हे पैसे देणं प्राधान्यक्रमाने असताना सुद्धा इतर योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वेळेवर जातात, मग हा आमच्यावर अन्याय आहे, हे असं का? तर याचं उत्तर नेमकं द्यायला पाहिजे, सरकारने सुद्धा द्यायला पाहिजे। किंवा सर, तुम्ही तरी समजून सांगा की लाडकी बहीण योजनेचे पैसे जर वेळेवर मिळत असतील तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे वेळेवर का येत नाही? तर संजय गांधी निराधार अनुदान जी योजना आहे, या योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा का होत नाही याचं उत्तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा ज्यावेळेस आपण अर्ज सादर करतो, अर्ज सादर केल्यानंतर सुरुवातीला 4 ते 5 महिने लागतात। अर्ज सादर केल्यानंतर त्या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये जी समिती स्थापन केलेली असते, ही समिती राज्य सरकारकडून स्थापन केलेली असते आणि त्या राज्य सरकारच्या स्थापन केलेल्या समितीच्या माध्यमातून ही योजना त्या लाभार्थ्याला मंजूर होते। मंजूर होत असताना स्थानिक गाव पातळीवरचा तलाठी जो असतो, तो तलाठी इथे अहवाल सादर करतो आणि त्या अहवालाच्या आधारावरती ही योजना मान्य होते। योजना मान्य झाल्यानंतर सुद्धा 3 महिन्यानंतर हे पैसे त्यांना मिळतात। पूर्वी या योजनेचे पैसे हे चेकच्या माध्यमातून मिळत होतं किंवा कॅश स्वरूपात मिळत होते, म्हणजे तुम्हाला तहसील ऑफिसला येऊन हे पैसे घ्यावे लागत होतात। त्यानंतर हे पैसे डायरेक्ट तहसीलच्या माध्यमातून डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आले। अशा पद्धतीने या योजनेचे पैसे तुम्हाला मिळतात। परंतु मित्रांनो, आत्ता मात्र या योजनेचे पैसे हे डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून मिळतात। आता तुम्हाला डीबीटी म्हणजे हे सुद्धा माहीत असेल, अनेक लोकांना डीबीटी काय असतं हे माहीत नसेल, पण डीबीटी थोडक्यात समजून सांगतो, म्हणजे तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक असते त्या बँकेमध्ये हे पैसे ट्रान्सफर होतात। तर यासाठी राज्य सरकारने एक परिपत्रक सुद्धा जाहीर केलं होता। ते परिपत्रक सुद्धा मी स्क्रीनवरती दाखवतोय। त्या परिपत्रकामध्ये नेमकं त्यांनी काय म्हटलंय हे समजून घ्या। या परिपत्रकाच्या माध्यमातून तुमचं उत्तर हे तुम्हाला मिळणार आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे आम्हाला का मिळत नाही। आणि जर समजा तरी समजलं नाही तरी मी व्हिडिओच्या शेवटी क्लिअरपणे तुम्हाला सांगणार आहे की हे पैसे का येत नाही आणि कधीपर्यंत हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर हे जो स्क्रीनवरती मी तो चार्ट दाखवतोय किंवा जो परिपत्रक दाखवतोय हे व्यवस्थित तुम्हाला समजून घ्यायचं। तर या ठिकाणी एक प्रसिद्ध पत्रक जाहीर केलंय। या ठिकाणी महसूल विभागाच्या संजय गांधी शाखेमार्फत लाभ देणाऱ्या योजनेचे अर्थसहाय्य ऑक्टोबर महिन्यापासून डीबीटी प्रणालीद्वारे करण्यात येत आहे। श्रावण बाल, संजय गांधी निराधार अनुदान योजना, संजय गांधी विधवा अनुदान योजना, दिव्यांग योजना, वृद्धपकाल योजना, हे सर्व ज्या योजनांचे लाभार्थी यांना डीबीटी प्रणालीद्वारे अर्थसहाय्य प्राप्त करून देण्यासाठी पुढील कारवाई करण्यात यावी। तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा असा आहे, लाभार्थी यांनी त्यांचे आधार कार्ड व बँक पासबुक संजय गांधी शाखा तहसील कार्यालय येथे जमा करावे। बघा, महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी तुमचं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक हे तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जमा करायचे। मग तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जमा केला आहे किंवा नाही केला, नसेल केला तर तुम्ही समजून जा तुम्हाला पैसे मिळणार नाही। आणि जर केला असेल तर त्याचं उत्तर मी तुम्हाला पुढे देणार आहे। यापूर्वी जमा केले असल्यास परत जमा करण्याची गरज किंवा आवश्यकता नाही। त्यानंतर पुढचा मुद्दा असा आहे, लाभार्थी यांनी आधार सेवा केंद्राद्वारे आपले आधार अद्ययावत अपडेट असल्याची खात्री करून घ्यावी। आधार अद्ययावत नसल्यास ते अद्ययावत म्हणजे अपडेट करून घ्यावे। म्हणजे अनेक लोकांनी आधार कार्ड आणि बँकेचा पासबुक तहसील कार्यालयामध्ये दिलेला आहे, परंतु ते आधार कार्ड अपडेट नाही आहे। म्हणजे काय अपडेट नाही म्हणजे काय, तर बायोमेट्रिक क्लिअर नसेल
किंवा मोबाईल नंबर लिंक नसेल म्हणून तुम्हाला मेसेज वगैरे येत नसतील, अशा अनेक गोष्टी असतील. बायोमेट्रिकचा खूप मॅटर करतं. जर बायोमेट्रिक नसेल किंवा डॉक्युमेंट्स अपडेट जर तुमचं क्लिअर नसेल तरीसुद्धा तुम्हाला पैसे येणार नाही. डॉक्युमेंट्स अपडेट आणि बायोमेट्रिक अपडेट ह्या महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या. जर समजा या दोन गोष्टी समजत नसेल तर तुम्हाला कमेंट्समध्ये त्या संदर्भात माहिती विचारायची आहे, मी त्यावरती नक्की व्हिडिओ बनवणार. तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा, लाभार्थी यांना डीबीटी प्रणालीद्वारे अर्थसहाय्य प्राप्त करण्यासाठी लाभार्थी यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणं आवश्यक आहे. म्हणजे आधार कार्ड आणि बँकेचा पासबुक एकमेकांना लिंक असणं आवश्यक आहे. लाभार्थी यांनी बँक शाखेत जाऊन अथवा resident.uid.government.bankmapper या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला आधार सीडिंग चेक करायचे आहे. बँक खाते आधार संलग्न नसल्यास आधार सीडिंगचा फॉर्म बँकेत भरून द्यावा आणि तो लिंक करून घ्यावा. तुमचा आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक आहे किंवा नाही या संदर्भात सुद्धा मी व्हिडिओ बनवलेली आहे, ती व्हिडिओ तुम्ही बघू शकता. जर समजा लिंक नसेल तर तुमच्या बँकेत जायचं आहे. बँकेत गेल्यानंतर त्या ठिकाणी आधार सीडिंग म्हणजे आधारला बँक लिंकचा जो फॉर्म असतो तो फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे. तुमचं आधार आणि तुमचं बँकेचं अकाउंट हे एकमेकांना लिंक होणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जर ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या पूर्ण असतील तर तुम्हाला जानेवारी महिना, फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. आता मार्च महिन्याचे पैसे अद्याप जमा होणार नाही कारण मार्च महिन्याचं कोणत्याही प्रकारचा GR आलेला नाही. मात्र जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा GR आलेला आहे आणि त्या GRच्या अनुषंगाने तुम्हाला पैसे मिळायला पाहिजे. पण पैसे का मिळत नाही याचं उत्तर आता ऐकून घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार आणि तुमचं बँकेचं पासबुक एकमेकाला लिंक नसणे म्हणजे डीबीटी क्लिअर नसते. आता काही लोकांचं असं मत असेल, सर आमचं डीबीटी क्लिअर आहे, मी बँकेत गेलो होतो, त्यांनी लिंक करून घेतलंय, डीबीटी क्लिअर करून घेतलंय, परंतु किंवा या अगोदर डीबीटीच्या माध्यमातून पैसे सुद्धा आलेत, मग आता पैसे का येत नाहीत? तर दुसरा महत्त्वाचा एक मुद्दा आहे आधार अपडेट. आता आधार अपडेट म्हणजे काय, तर तुमचं लिंक असणं, मोबाईल नंबर लिंक असणं म्हणजे आधार लिंक नाही किंवा आधार अपडेट नाही. तर तुमचं डॉक्युमेंट्स अपडेट सुद्धा असणं खूप गरजेचं आहे. तुमचं बायोमेट्रिक अपडेट असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आधारच्या ज्या ज्या गोष्टी असतात त्या सर्व तुमच्या क्लिअर पाहिजे तरच तुम्हाला पैसे येणार, अन्यथा पैसे येणार नाही. त्यामुळे तुम्हाला आता एक कळलं असेल की पैसे का येत नाही. राज्य सरकारने मंजूर केलंय तरीसुद्धा पैसे येत नाही, तर याचं कारण महत्त्वाचं आहे. आणि दुसरा महत्त्वाचं कारण असं आहे की ज्यावेळेस आपण आधार आणि बँकेचं पासबुक लिंक करतोय तर त्याची डॉक्युमेंट्स तुम्हाला तहसील ऑफिसला द्यायचं आहे. तुम्ही जर तहसील ऑफिसला जर दिलं नाही तर त्या ठिकाणी तो व्यक्ती हयात आहे किंवा नाही हा सुद्धा पॉईंट आहे. आता अनेक लोक OTP बेसवरती आधार आणि बँकेचं पासबुक लिंक करतात घरी, पण जोपर्यंत त्या व्यक्तीचे डॉक्युमेंट्स तहसील कार्यालयामध्ये येत नाही तर तोपर्यंत आता तहसील कार्यालयामध्ये डॉक्युमेंट्स घेऊन जाताना तुम्हाला स्वतःला जायचं आहे. जर समजा तुम्ही स्वतः जर गेले नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. त्याचबरोबर तुमचा हयातीचा दाखला तुम्हाला सादर करायचा आहे, म्हणजे तुम्ही जिवंत आहात याचा पुरावा सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सादर करायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही तहसील ऑफिसला जर गेलात आणि केलात तर तुमचे पैसे येतील. नुसतंच तुम्हाला पैसे येत नाही असं बोलून चालणार नाही, कारण ती योजना आहे आणि प्रत्येक योजनेची वर्षातून स्क्रुटिनी असते. म्हणजे एखादी योजना मंजूर झाल्यानंतर ती व्यक्ती हयात आहे किंवा नाही याचा सुद्धा विचार केला जातो. त्यामुळे हे पैसे लेट येत आहेत. त्याचबरोबर ज्यावेळेस डीबीटी माध्यमातून हे पैसे द्यायचे आहेत त्यावेळेस तहसील कार्यालयामधून काही डेटा म्हणजे बाबा या लाभार्थ्यांचं क्लिअर आहे डेटा, तर हा डेटा विभागाकडे पाठवला जातो आणि विभागाकडे पाठवला जात असताना एक एक डॉक्युमेंट्स पाठवला जात नाही किंवा अर्ज पाठवला जात नाही. तर त्या तालुक्यामध्ये जेवढेही लाभार्थी असतील तर त्या लाभार्थ्यांपैकी 80% लोकांचे डॉक्युमेंट्स जर क्लिअर असतील तर तो पूर्ण प्रस्ताव विभागाकडे पाठवला जातो. विभागाकडे प्रस्ताव आल्यानंतर त्यावरती प्रक्रिया किंवा कार्यवाही अर्ज छाननी करून त्यानंतर डीबीटीच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर होतात. आता पुणे झालं, नागपूर झालं, अशा अनेक ठिकाणी जानेवारीचे आणि फेब्रुवारीचे सुद्धा पैसे आलेत. त्याचा डेटा सुद्धा माझ्याकडे आहे. अनेक लोकांनी आपल्या कमेंटच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला सांगितलंय, फोनच्या माध्यमातून सुद्धा सांगितलं की सर आम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे आलेले आहेत, मार्चचे पैसे आलेले नाहीत. तर मार्चचे पैसे काय येणार नाही, कारण मार्चचे पैसे अजून डिक्लेअर सुद्धा झालेले नाही, त्यामुळे ते पैसे येणार नाही. मग जर समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये, एखाद्या तालुक्यामध्ये, एखाद्या गावामध्ये जर पैसे मिळालेले आहेत मग तुम्हाला पैसे काय येत नाहीत, तर याचं कारण सुद्धा मी या ठिकाणी सांगितलंय. आणि या सगळ्या जर तुमच्या गोष्टी जर क्लिअर असतील तर तुम्ही
तहसील कार्यालयामध्ये गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी एक सेपरेट अधिकारी राज्य सरकारकडून नेमला जातो, त्याला सेपरेट त्याचा पगार सुद्धा दिला जातो। त्या संदर्भात जी आर शासन निर्णय सुद्धा आहेत, मी आपल्या चॅनेलवरती ती व्हिडिओ सुद्धा आहे। तर त्या लोकांना तुम्ही विचारलं पाहिजे की आमचे पैसे का येत नाही, नुसते पैसे येत नाही असं पण विचारू नका, लेखी अर्ज करा आणि त्यांच्याकडून लेखी घ्या, का येत नाही असं क्लिअर। अरे त्यांना अधिकार असतात, त्यांना सर्व ॲक्सेस असतो, त्यांच्याकडे जो ॲडमिन लॉगिंग असतो त्यामध्ये त्या व्यक्तीचे पैसे का येत नाही, किंवा राज्य सरकारकडून पैसे आलेले नाही का, किंवा तहसील कार्यालयामधून पुढची प्रोसेस झालेली नाही का, या सगळ्या गोष्टी तिथे असतात। परंतु तेवढं ठामपणे तुम्ही सुद्धा विचारलं पाहिजे, बोललं पाहिजे। तुम्ही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करता, तुम्ही जाता विनंती करता मॅडम पैसे आलेले नाही, सर पैसे आलेले नाही, का आलेले नाही याचा जाब विचारा, कारण तुम्ही लाभार्थी आहात, तुम्हाला त्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे किंवा त्या योजना तुमच्यासाठी आहेत आणि तुम्ही तिथे पात्र आहात, मग तुम्हाला तिथे जाब विचारण्याचा अधिकार आहे, तो विचारला पाहिजे, तरच तुम्हाला या योजनेपासून कोणीही बाजूला सारणार नाही। नुसते पैसे येत नाही असं बोलून चालणार नाही। अशा पद्धतीने मित्रांनो, राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे का येत नाही यावं, यासाठी काय केलं पाहिजे, येत नाही म्हणून काय ॲक्टिव्हिटी केली पाहिजे किंवा पुढे तुम्ही पाऊल उचललं पाहिजे, किंवा तुमचे पैसे का येत नाही याचं सुद्धा कारण तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे मी सांगण्याचा प्रयत्न केलाय। सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।